watching our video in the Swapna Book classes. चला तर पहा, आज आपण शिकणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत याच्यामधील एक्सरसाइज 2.1 मधला पहिलं गणित. बघा, 4 किलो तांदळाची किंमत 9 किलो गव्हाच्या किमतीत काय आहे. जर 1 किलो गव्हाची किंमत रुपये 54 असेल तर 8 किलो तांदूळ व 9 किलो गव्हाची किंमत एकूण किंमत किती असेल. तर आपण पहा, हे गणित आपण याच्यावर सोडवूया. पहा, तर पहा आता 4 किलो तांदूळ बरोबर 9 किलो गहू, ह्या दोघांच्या किमती काय आहेत, सारख्या आहेत. तर पहा आता 9 किलो 1 किलो गव्हाची किंमत किती आहे. पहा, 1 किलो गहू बरोबर किती किंमत आहे, 54 रुपये. तर आता आपण काय करू, पहिले 9 किलो गव्हाची किंमत काढून घेऊ. म्हणून पहा, 9 चौक 36, हातच्या आले 3, 9 5 45, 46, 47 आणि 48. तर पहा, ही किंमत कशाची आली. आता ही 9 किलो गव्हाची किंमत आहे. काय आहे, 9 किलो जी गहू आहेत, आहे की नाही, गहू. तर पहा, 9 किलो गहू मध्ये किती, 4 किलो तांदूळ येतात. पण आपल्याला आता इथं किती सांगितलेली आहे, 8 किलो तांदळाची किंमत काढायची आहे. म्हणून काय करायचं, आता आपल्याला याला 2 ने गुणावं लागेल. म्हणून परत आपण इथे काय करू, पहा 486 गुणिले 2 करूया. म्हणून पहा, 6 दोन्ही 12, हातचा आला 1, 8 दोन्ही 16 आणि 1 17, हातचा आला 1 आणि 2 चौक 8 आणि 1 9. पहा आता 972 ही कशाची किंमत आली, 8 किलो तांदळाची. तांदूळ. आता पहा पुढं काय सांगितलेलं इथं की मग हे दोन्ही मिळून 8 किलो तांदळाची व 9 किलो गव्हाची एकूण किंमत किती. म्हणून पहा आता आपण 486 ही किती आहे, 9 किलो गव्हाची किंमत आहे. आणि 972 ही कशाची, 8 किलो तांदळाची किंमत आहे. म्हणून पहा 6 यांची प्लस करायची आपल्याला. 6 आणि 2 किती झाले, 8. आणि 7 आणि 7 14 आणि 1 15, 15 5चा हातचा आला 1, 4 आणि 1 5, 10 आणि 4 14 किती झाले इथं, 9 आणि 1 10 आणि 4 14. म्हणून पहा 1458 रुपये किती, 9 किलो 8 किलो तांदूळ, 8 किलो तांदूळ आणि 9 किलो गहू याची किंमत किती येईल मग, 1458. तर पहा आपला ऑप्शन आहे डी क्रमांकाचं. तर पहा आता आपण दुसरं गणित पाहणार आहोत. 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल जर संख्या सम आहे, शेवटचा अंक 8 ने विभाज्य आहे, शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत, शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत. तर पहा याच्यामध्ये आपल्याला 8ची कसोटी बघावं लागेल. तर 8ची कसोटीचं काय असतं, एकक, दशक आणि शतक. शेवटचे हे 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर काय होतं, ते 8चे विभाज्य असतात. किंवा 8च्या टेबलमध्ये 8च्या ह्याच्यामध्ये ते काय करायला पाहिजे, ते अंक यायला पाहिजेत. म्हणून पहा 8 शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत, ही 8ची कसोटी आहे. म्हणून आपला ऑप्शन कोणचा आहे, शेवटचा डी. हां चला, तर पहा आता आपण तिसरं गणित पाहणार आहोत. एक इंजन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. 14 एकक, दशक, शतक, हजार आणि दशा 14,060 लिटर पाणी उपसण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. तर पहा इथं आपल्याला काय करावं लागेल, आता एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसतं. तर इतकं पाणी उपसायला त्याला किती वेळ लागेल. तर पहा आता आपण वहीवर करून घेऊया गणित. गणित आहे दुसरं 2 नंबरचं. तर आपल्याला इथं काय करावं लागेल, 95 भागिले 14,000 किती आहे, 14,060. तर पहा आता बघा 95 1 95. पहा आता 0मधून 5 जात नाही, म्हणून इथं 1 इथं आला, इथं झाले 10. 10मधून 5 गेले, खाली राहिले 5. आता इथं 3 राहिले, 3मधून 9 जात नाही आहेत. म्हणून पहा इथं इथून 1 इथं आला, 13 झाले. 13मधून 9 गेले तर खाली किती राहतात, 9 10 11 12 आणि 13 4 राहतात. तर पहा मग वरून किती आला, 6चा. ठीक आहे. पण मग आता परत नंतर पहा 9 चौक किती होतात रे,
9 चौक होतात 380. 9 चौक 380. पहा आता 6 मधून 0 गेला, खाली किती राहिले 6. 5 मधून 8 जात नाही म्हणून इथं एक इथं आला, इथं झाले 15. तर 15 मधून 8 गेले, खाली किती राहिले 8 आणि 4 12, 13 14 15, किती राहिले 7 ना. हां, आणि पहा इथं किती होते 3 राहिले, मग 3 मधून 3 गेले, खाली किती राहिले 0. तर आता वरून किती आला 0चा. परत मग आता 95 8 किती येतात 760. बघा 0 मधून 0 गेला, 6 मधून 6 गेले आणि 7 मधून 7 गेले, आणि म्हणून आपला ॲन्सर काय आला 7 मधून 7 गेले 0. सॉरी, हां 7 मधून 7 गेले 0, म्हणून आपला ॲन्सर काय आला 148. तर पहा हे गणित एकदा पाहून घ्या, आणि पहा हे दुसऱ्या क्रमांकाचं आपलं तिसरं. एक इंजन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते, तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल मग 148 मिनिटे. इथे पहा 148 मिनिटे. ठीक आहे. तर चल पहा आता आपण काय चौथं गणित पाहणार आहोत. दोन संख्याची बेरीज 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती. तर पहा ते गणित आपण इथे सोडून घ्या. चौथ्या नंबरचं गणित आहे. तर पहा आता पहा काय सांगितलेलं इथं, लक्ष द्या. पहा गणित पहा, दोन संख्याची बेरीज. आता आपल्याला दोन्ही संख्या माहीत नाहीत म्हणून आपण दोन्ही संख्या प्लस काय करू x मानू, bx. ही एक संख्या आणि ही एक संख्या, पण एक संख्या दुसरीपेक्षा किती हजाराने 20,100 ने मोठी आहे. 20,100. पहा आता तुम्हाला लक्षात येतं का 20,000 कसे लिहायचे. म्हणून पहा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. पहा आता 10,000 झाले ना 20,000. तर पहा इथं काय लिहायचं आपल्याला पहिलं एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. म्हणून पहा आपण काय घेणार आहे तिथं 0 0 0 आणि हे 2. हे काय झाले 2,000. नाही चुकलं, थोडंसं थांबा. कितीनी मोठी आहे ही 20,100 ने मोठी. सॉरी. तर पहा 10,000, हजार, शतक, दशक आणि एकक. तर 20,100 ने मोठी आहे 20,100. पहा आता 20,100 झाले. म्हणून पहा आता आपण काय करणार आहेत, हे x अधिक x आणि दुसरी संख्या कितीने मोठी आहे 20,100. 20,100 आणि त्यांची बेरीज किती आलेली मग 9,87,654. पहा आता इकडे बेरीज आहे, आता इकडे काय होणार आहे त्यांची वजाबाकी. म्हणून पहा इथं काय झालं 2x बरोबर 9,87,654 वजा 20,100. ठीक आहे. तर चला आपण 20,100 ची आपण काय करू बेरीज वजाबाकी करून घेऊया. तर 5 4 मधून 0 गेला, खाली राहिले 4. 5 मधून 0 गेला 5. 6 मधून 1 गेला, खाली राहिले 5. 7 मधून 0 गेला, राहिले 7. आणि 8 मधून 2 गेले, खाली राहिले 6 आणि इथं राहिले 9. तर पहा आपला आन्सर किती आलेला आहे आता 9,67,554. तर पहा आता 2x बरोबर. म्हणून आता काय होणार आहे, आता 2x इथं वजाबाकी झाली. आता बघा हे 2x इकडे भागाकारामध्ये जातील. म्हणून पहा x बरोबर 9,67,554 आणि भागिले 2. कारण 2 संख्या होत्या म्हणून 2नी भागिले. तर पहा बे चौक 8, खाली राहिला 1. बे चौक 8, खाली राहिला 1. तर पहा मग परत बे 8 16 आणि परत बे 8 16 आणि बे 3 6, खाली राहिला 1. मग तो 1 आणि हे 5, बे 7 14, खाली राहिला 1. परत बे 7 14, खाली राहिला 1 आणि हा 4. म्हणून किती झाले बे 7 14, बे 7 14. तर पहा आपला आन्सर काय आला. म्हणून x बरोबर हां पहा आता 4,83,777 हे आपलं उत्तर आलेलं x बरोबर. म्हणून पहा आता दोन संख्येने भागितले की
आपल्याला हे आन्सर भेटलं, पण ती संख्या कितीने मोठी? 20,100ने. म्हणून 20,100 आपण त्यात परत मिळूया. मग पहा आता किती होत आहे. 7 ला 7, 7 ला 7, 7 आणि 1 8, 3, 8 आणि 2 10, 10 शिला 0चा हातचा आला 1 आणि 4 आणि 1 5. म्हणून पहा ती मोठी संख्या कोणती आहे? मग मोठी संख्या बरोबर 5,03,877. तर पहा ती ऑप्शनमध्ये आहे. हे गणित एकदा पाहून घ्या तुम्ही. आणि हे बघा आपला ऑप्शन नंबर आहे इथे, हे लास्टचं डी वालं. तर पहा आता आपण ह्याच्यामधलं एक्सरसाइज मधलं 5वं गणित करणार आहोत. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तासच इंजिन चालवणं येते, ते 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? एका तासाला किती खेचते मग ते? पहा आता 5व्या गणिताचं उत्तर आहे. 1 तासात किती पाणी खेचताय? लक्ष द्या इकडे, बोलू नका, इकडे लक्ष द्या. एक इंजिन तासाला, बघा 1 तासाला, बोलू नका, एका तासाला 84,500 लिटर पाणी उपसते. ठीक आहे. आता पहा इंजिन दररोज दिवसभर चालतं का? 24 तास नाही, ते तासाला एका तासात 10 दिवस चालतं. एका दिवसात 10 तास चालतं. पहा मग आता एका दिवसात ते 10 तास चालते. तर 5 दिवसात ते किती लिटर पाणी उपसते? तर पहा आता एका तासाला इतकं उपसतंय, एका दिवसात 10 तास चालतंय, तर 5 दिवस चालतंय. म्हणून 5 दिवस गुणिले 10 तास बरोबर झाले 50 तास. ठीक आहे. आता किती झाले? बरोबर 50 तास. म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल? 50 गुणिले, शांत बैठो, 50 गुणिले 84,500. तर पहा आता आपला आन्सर कसं येणार आहे? 4,22,500 लिटर पाणी ते किती दिवसात उपसेल? लिटर पाणी ते 15 दिवसात उपसेल. आता पहा, जर तुम्हाला याचा गुणाकार होत, पहा आता 5 दिवसात मग ते किती पाणी उपसतंय? 4,22,500 लिटर पाणी ते इंजिन उपसेल. तर पहा आता जर तुम्हाला हा गुणाकार केलाय का तुम्ही? नसेल केला तर तुम्ही एकदा एका बाजूला हा गुणाकार करून पहा. आणि तुम्हाला हे गणित समजलेत का? सगळ्यांना समजले असले तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि कमेंट्स पण करा.